नमस्कार, मी सिद्धी उमेश धस, वर्डिंग एंटरप्रेन्योर्स फोरमची सदस्य आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. स्वास्थ्य आणि तंदुरुस्ती ही एक आरोग्य घराची खरी संपत्ती असते. तर हीच संपत्ती जपणारी एक संस्था म्हणजेच सपना वेलनेस सेंटर. आणि आज आपल्यासोबत आलेल्या आहेत अंजली गायकवाड, ज्या सपना वेलनेस सेंटर मध्ये एक फिटनेस कोच म्हणून काम करतात. नमस्कार अंजली, मी आपलं सहर्ष स्वागत करते. थँक्यू. सर्वप्रथम आपलं थोडक्यात परिचय करून द्यावा. माझं नाव अंजली गायकवाड आणि मी या वेलनेस फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस जेव्हा झाले तेव्हा मी एक स्टुडंट होते आणि अजून पण स्टुडंट आहे. पण मला एक 4-5 वर्ष झाले मी या वेलनेस फॅमिलीमध्ये आहे, सपना वेलनेस फॅमिलीमध्ये. आणि हेल्थ इश्यूजच्या कारणामुळे मी या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन झालेले, जेणेकरून मी स्वतः फिटनेसमध्ये राहावं आणि माझी पूर्ण फॅमिली सुद्धा फिटनेसमध्ये राहावी. अच्छा, म्हणजे तुमच्या हेल्थ इश्यूमुळे तुम्हाला त्यांनी प्रेरणा दिली की तुम्ही ही फॅमिली जॉईन करावी. येस. ओके. तर सपना वेलनेस सेंटर हे एक स्वप्न म्हणलं तरी चालेल, बरोबर? आणि एका स्वप्नाची जी पायाभरणी असते ती कोणाच्या तरी आधारानेच होते. तर ह्या वेलनेस सेंटरची सुरुवात कशी झाली आणि याचे आधारस्तंभ पण कोण होते? ऍक्च्युली याचे आधारस्तंभ किरण सर, अर्जुन सर आणि निखिल कानाडे सर आहेत. कारण यांच्यापासून सुरुवात झाली. सुरुवात तर किरण सरांपासून झाली, कारण त्यांचा स्वतःचा हेल्थ इश्यू होता. त्यांनी स्वतःने टोटल 12 kg वेट लॉस केलं, कारण त्यांना शुगरचा पण त्रास होता. आणि फक्त फॅट लॉस, वेट लॉस आणि लाईफस्टाईलमध्ये चेंज केल्यामुळे त्यांचा जो शुगरचा त्रास होता तो पण पूर्ण कमी झाला, नॉर्मलला आली शुगर. आणि हेच त्यांनी बघितलं की जर स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये जर एवढा चेंज करून एवढा चेंज झालाय माझ्यामध्ये, तर मग त्यांनी हळूहळू बाकीच्यांना पण प्रेरणा द्यायला सुरुवात केली. अच्छा, हेल्थ कॉन्शियसनेस म्हणजे सपना वेलनेस सेंटर जसं आपण नाव ऐकलं, तर आता वेलनेस म्हणजे काय याचा अर्थ? वेलनेस म्हणजे जर तुम्ही आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो, बरोबर आहे. पण वेलनेस म्हणजे काय की तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुम्ही जे पण काही घरगुती उपाय करतात किंवा जे पण काही तुम्हाला डाएट गायडन्स असतो किंवा तुम्ही एक वर्कआउट वगैरे स्टार्ट करतात, तुमच्या हेल्थ बद्दल ज्यावेळेस तुम्ही विचार करतात, एक स्टार्ट करतात, ते म्हणजे वेलनेस. आणि वेलनेस म्हणजे सपना वेलनेस सेंटर हेच यासाठीच तुम्ही डॉक्टरांकडे इन फ्युचर जाऊ नये, तुम्ही आत्ताच फिट स्वतःला व्हावा. कारण डॉक्टरांकडे गेल्यानंतर स्वतःला त्रास असतो, फॅमिलीला त्रास असतो. सो प्रेफर्ड आहे की तुम्ही आधी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तो लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आता इन्व्हेस्ट केलेलं बरं. तर फिट फिगर, आता प्रत्येक जण आपण फिट कसं झालं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देत आहे. तर मग फिट फिगर साठी भरपूर लोक येत असतील तुमच्याकडे प्रशिक्षण घ्यायला, किंवा आम्हाला वजन वाढवायचंय किंवा कमी करायचंय या कारणांसाठी. तर त्याचं तुम्ही प्रशिक्षण कसं देता? प्रशिक्षण देण्यासाठी स्पेशली असं काही नाही, आम्ही वर्कआउट प्रमोट करतो सगळ्यात पहिली गोष्ट. कारण जसं आपण युट्यूब ओपन केलं की आपल्याला भरपूर प्रकारचे वर्कआउट वगैरे दिसतात, बरोबर. पण त्याच्यामधून आपल्याला पाहिजे काय, किंवा मग आपण ते सॉर्ट आउट करू शकत नाही त्याच्यामधून, राईट. किंवा मग डाएट वगैरे पण भरपूर गोष्टी दिल्या जातात. परंतु आम्ही अर्जुन बाबा वर्कआउट जास्त प्रमोट करतो, जसं की रामदेव बाबा वर्कआउट जास्त फेमस आहे. लाईक दॅट अर्जुन बाबा वर्कआउट, जे आल्यावरच समजतं काय येते. आणि पूर्ण केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत टोटल तुमचा वर्कआउट करून घेतला जातो. ओके. सो त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक नाही की आम्ही कार्डिओ घेतो, योगा घेतो वगैरे, असं ऑल ऑफ दिस. मी तुमच्याकडे आले, मला तुमच्या वेलनेस सेंटरला जॉईन करायचंय, तर मग काय प्रक्रिया आहे आणि फीज वगैरे काय आहे त्याची? ऍक्च्युली वर्कआउट तर आपण फ्रीमध्ये प्रमोट करतो. जो तुम्हाला डाएट गायडन्स दिला जातो तो सुद्धा फ्रीमध्ये असतो आपला. सो सुरुवातीला जे पण आमच्याकडे येतात आम्ही त्यांना आधी वर्कआउट दाखवतो. सपोज तुम्हाला यायचं, आम्ही तुम्हाला आधी वर्कआउट तुम्ही बघा, आधी ट्रायल म्हणून ट्राय करा, डेमो. येस. सो नंतर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. तुम्ही जर बोललात की मला पुढे कंटिन्यू करायचंय आता, सो तुमचा जे पण ज्याच्यासाठी तुम्ही आला असाल, वेट गेन, वेट लॉस साठी, ओके. सो त्यानुसार मग आम्ही तुमचा डाएट प्लॅन जो असतो तो डिझाईन करतो. आणि त्याच्यासाठी आम्ही न्यूट्रिशन प्रेफर करतो ऍक्च्युली. कारण कसं असतं की न्यूट्रिशन डिफिशियन्सी आजकाल आपण जर बघितली तर सर्वात जास्त प्रॉब्लेम्स, हेल्थ चॅलेंजेस त्याच्यामुळे सुरुवात, न्यूट्रिशन डिफिशियन्सी, बरोबर. कारण आत्ताचं जेवण जे आहे ते तेवढं सकस राहिलं नाहीये, किंवा मग जे न्यूट्रिएंट्स पाहिजे आपल्या बॉडीला ते भेटत नाहीये त्यात. मग हेल्थ इश्यू वाढत चाललेत. आणि त्याच्यासोबतच सो आम्ही न्यूट्रिशन सुद्धा सजेस्ट करतो तुम्हाला कॅपॅसिटीनुसार, बॉडी टाईप वगैरे त्याच्यानुसार. आणि तर तुम्ही शेवटचा काय संदेश देऊ शकाल आपल्या प्रेक्षकांना? ऍक्च्युली प्रेक्षकांना हेच एक संदेश देऊ शकते मी की स्वतः फिट राहा. आणि कारण जर एकाने जरी फॅमिलीमधून जर सुरुवात केली तर पूर्ण फॅमिली हेल्दी राहते, राईट. कारण जसं आपण घरामध्ये बघतो, एक व्यक्ती जर चेंज झाला तर
लहान बाळ सुद्धा मोठ्यांकडूनच हो. बऱ्याच गोष्टी शिकत असतात, राईट? सो प्रत्येकाला हेच आहे, आणि आमचा मोठो पण तोच आहे की हमारा एक ही सपना निरोगी रहे हर घर अपना. ओके, धन्यवाद मॅडम. तर आपण बघितलंच की ही संपत्ती आपण कशी जपली पाहिजे, आणि मॅडमच्या सगळ्या बोलण्यावरनं आपल्याला अंदाज आलाच असेल की सपना वेलनेस सेंटरचं कार्य कसं चालतं ते. तर मीही असं तुम्हाला सांगेल की तुम्ही सपना वेलनेस सेंटर जॉईन करा. खूप खूप धन्यवाद. स्टे फिट.